नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मिशन स्कॉलरशिप इयत्ता 4थी गणित या सदरामध्ये आज आपण तिसरा घटक पाहणार आहोत। स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि विस्तारित मांडणी। या ठिकाणी कोणत्याही संख्येची स्थानिक किंमत आपल्याला हवी असेल तर अंकाची स्थानिक किंमत अंकाची स्थानिक किंमत बरोबर तो अंक कोणता आहे आणि त्याचं स्थान कोणतं आहे, स्थानाची किंमत। स्थानाची किंमत समजा या ठिकाणी दशक स्थानी या ठिकाणी 7 आहे, हजारच्या ठिकाणी 5 आहे, शतक स्थानी 4 आहे, दशक स्थानी 2 आहे आणि या ठिकाणी एकक स्थानी 6 आहे। आता स्थानिक किंमत आपण पाहणार आहोत। 7 स्थानिक किंमत अंक 7 आहे गुणिले स्थानाची किंमत 10,000। 10,000 म्हणजे 10,000 सुट्टे एकक, दशक, शतक, हजार, 10,000। त्यामुळे 7 गुणिले 1 7 एक्के 7 आणि 1 2 3 4 0 म्हणजे या ठिकाणी 70,000। या 7ची किंमत 10,000च्या ठिकाणी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत झाली। 5ची काय होईल, 1000 आहे, त्यामुळे 5 गुणिले 1000 सूत्र काय आहे, अंक गुणिले स्थानाची किंमत कोणत्या स्थानी आहे, कोणत्या ठिकाणी आहे। 1000 गुणिले 5 5000 अंक गुणिले स्थानाची किंमत 4 अंक गुणिले स्थानाची किंमत शतकाच्या ठिकाणी आहे। 4 गुणिले 100 400। 2 दशकाच्या ठिकाणी आहे। 2 गुणिले 10 त्याची स्थानिक किंमत 2ची 20 आहे आणि एकक स्थानचा अंक 6 आहे। एकक स्थान म्हणजे 1, 6 गुणिले 1 6। अशा पद्धतीनं स्थानाची किंमत ठरवायची असते। सूत्र महत्त्वाचं, अंक गुणिले स्थानाची किंमत। ओके। आता 0 एखाद्या स्थानी 0 असेल तर 0 या अंकाची स्थानिक किंमत काय असायला पाहिजे। आता 0 गुणिले समजा 0 5 ठिकाणी असतं, हजाराच्या ठिकाणी असतं, तर इथं 0 गुणिले 1000 कोणत्याही संख्येला 0ने गुणले की 0 येतं, त्यामुळे 0 येणार म्हणजे 0 या अंकाची स्थानिक किंमत दर्शनी किंमत सारखीच असते। 0 या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत 0च असते। आता अंकाची दर्शनी किंमत आपण स्थानिक किंमत पाहिली। इथं काय म्हटलंय, 0 या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत 0च असते। मग अंकाची दर्शनी किंमत म्हणजे काय, म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते। 7857 म्हणजे मग या संख्येमध्ये 7 एकक स्थानच्या या 7ची किंमत 7च आहे। दशक स्थानचा 5 अंक आहे, दर्शनी किंमत 5 आहे। शतक स्थानी 8 आहे, त्याची किंमत 8च आहे आणि हजारच्या ठिकाणी 7 आहे, त्याची किंमत 7च आहे। दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत यामधला फरक समजला। या ठिकाणी कोणत्याही संख्येतील अंकाची स्थानिक किंमत ही त्या संख्येतील अंकाच्या एकक, दशक, शतक, हजार या स्थानावरून ठरते। आपण इथं बघितलं, स्थानिक किंमत जी आहे संख्येची तो अंक कोणत्या ठिकाणी आहे, दशकाच्या ठिकाणी असेल तर त्या अंकाला 10ने गुणायचं, शतकाच्या ठिकाणी असेल तर त्याला 100ने गुणायचं, हजारच्या ठिकाणी असेल तर त्याला 1000ने गुणायचं, 10,000च्या ठिकाणी असेल तर 10,000ने गुणायचे। त्या अंकाला स्थानिक किंमत काढण्यासाठी एकक स्थानी असेल तर 1ने गुणायचं, अशा पद्धतीनं। मात्र या ठिकाणी 75,426 या संख्येमध्ये अंकाची स्थानिक किंमत पाहिली। दर्शनी किंमत त्या अंकाची 7ची 7, 5ची 5, 4ची 4, 2ची 2 आणि 6ची 6 म्हणजे या ठिकाणी दर्शनी किंमत म्हणजे आपण पाहिला आत्ताच त्या अंका एवढी दर्शनी किंमत असते। ओके। आता 38,497 या संख्येत अंकाची स्थानिक किंमत आपल्याला पाहायची आहे। या ठिकाणी 7ची किंमत 7 एकक स्थानी आहे,
एकक स्थानी 7 आहे, त्याची किंमत 7 आहे. दशक स्थानी 9 आहे, त्याची किंमत 90 आहे. 9 गुणिले 10. शतक स्थानी 4 आहे, त्याची किंमत 400 आहे. हजारच्या ठिकाणी 8 आहे, त्याची किंमत 8000 आहे. आणि दशहजारच्या ठिकाणी 3 आहे, त्याची किंमत 30,000 आहे. ओके. अशा पद्धतीनं आपण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत पाहिलेली आहे. कशी मिळवतात, कशी असते, कशी काढली जाते. आता विस्तारित मांडणी. आता विस्तारित रूप म्हणजे कोणतीही संख्या तिच्यातील अंकांच्या स्थानिक किमतीच्या बेरजेच्या रूपात लिहिणे म्हणजे त्या संख्येचे विस्तारित रूप होय. आता देवनागरी लिपीत आपण देवनागरी लिपीमध्ये यापुढे संख्या पाहूया. 56,135 आहे संख्या. आपल्याला ही विस्तारित स्वरूपात लिहायची आहे. सविस्तर पाहूया. एकक स्थानी अंक 5 आहे, त्यामुळे त्याची किंमत 5 गुणिले 1 5. त्यामुळे दशक स्थानी जो अंक आहे तो 3 आहे, त्याला गुणिले 10 30 येणार. शतक स्थानी अंक आहे 1, त्याला गुणिले 100 100. हजारच्या ठिकाणी अंक आहे 6, त्याला गुणिले 1000 6000. दशहजारच्या ठिकाणी अंक आहे 5, त्याला गुणिले 10,000, त्यामुळं 5 गुणिले 10,000 50,000. आता बेरजेच्या स्वरूपात ती संख्या लिहायची आहे. आपण व्याख्या काय पाहिली, विस्तारित रूप याचं स्पष्टीकरण काय पाहिलं. कोणतीही संख्या तिच्यातील अंकांच्या स्थानिक किमतीच्या बेरजेच्या रूपात लिहिणे म्हणजे त्या संख्येचे विस्तारित रूप आहे. म्हणजे या 5ची किंमत 6,000च्या ठिकाणी 50,000 अधिक 6ची आपण पाहिली 6,000 अधिक 1ची आपण 100 पाहिली अधिक 3ची आपण 30 पाहिली किंमत आणि 5 एकक स्थानी 5 म्हणजे हे विस्तारित रूप झालं. विस्तारित रूप 56,135 या संख्येचं विस्तारित रूप झालं. 50,000 अधिक 6,000 अधिक 100 अधिक 30 अधिक 5. ओके. आता या घटकावर आधारित काही प्रश्न पाहूया. 21,524 अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत किती. हा अधोरेखित अंक आहे, शतक स्थानी आहे. एकक दशक शतक. शतक स्थानी अंक आहे. आपण सूत्र पाहिले अंक गुणिले स्थानिक किंमत. अंक 5 आहे, स्थानिक किंमत 100 आहे त्याची, म्हणजे 100 गुणायचं. शतकाच्या ठिकाणचं स्थान आहे म्हणजे 5 गुणिले 100 500. या ठिकाणी हा पर्याय नंबर 3चा आहे. लिहिलं या ठिकाणी. पुढं आहे 47,514 या संख्येतील अधोरेखित अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती. या ठिकाणी एक अंक हा दशक स्थानी आहे, त्याची किंमत 1 गुणिले 10 10. एकक दशक शतक हजारच्या ठिकाणी 7 आहे, त्याची किंमत 7,000. त्यामुळं या ठिकाणी 7,000 आणि 10 यांची बेरीज हे 0. तसंच एकक स्थानची बेरीज दशक स्थानची बेरीज 1 आणि 0 1. शतक स्थानी वर जोडीदार नाही, तसंच हजारच्या ठिकाणी वर जोडीदार 7 तसंच. त्यामुळं 7,010 ही बेरीज असणं गरजेचं आहे. 7,010 अचूक पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आहे 5 अधिक 30 अधिक 700 अधिक 5,000 अधिक 70,000. 5 अंकी संख्या आहे. या ठिकाणी एकक स्थानी इथं 5 आहे. प्रत्येकाच्या एकक स्थानी नंतर 30 700 5,000 70,000 यांचे एकक स्थान 0 आहे. त्यामुळे 0 अधिक 5 5. ओके. त्यानंतर पाठीमागची संख्या 3 आहे. त्यानंतर त्याच्या पाठीमागची संख्या 7 आहे. त्यानंतर त्याच्या पाठीमागची संख्या 5 आहे. त्याच्या पाठीमागची संख्या 7 आहे. म्हणजे काय मिळेल संख्या बरोबर 75,735. कोठे आहे 75,735.
नंबर 3ला आहे 75,735. ओके. पुढं 23,527 या संख्येत कोणत्या अंकाची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत सारखीच आहे? आता एकक स्थान 7 आहे. 7 या एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत 7च, दर्शनी किंमत तीच असते 7च. म्हणजे एकक स्थानचांक 7 याचीच किंमत, दर्शनी किंमत त्याची आणि स्थानिक किंमत सारखीच आहे. अचूक पर्याय 3रा. 37,138 या संख्येतील सर्वात कमी स्थानिक किंमत असणारा अंक कोणता? आता 37,138 मध्ये 8ची किंमत एकक स्थानच्या अंकाची 8च आहे. परत ती वाढत गेली. 3ची किंमत दशक स्थानी 30, शतक स्थानी 1 आहे 100, हजारच्या ठिकाणी 7 आहे 7,000, दशहजारच्या ठिकाणी 3 आहे 30,000. 8 हाच अंक आहे की सर्वात कमी स्थानिक किंमत आहे त्याची. ओके. अचूक पर्याय नंबर 4. पुढं विचारलेलं आहे 4 दशसहस्त्र अधिक 8 शतक अधिक 4 शतक अधिक 2 एकक. या ठिकाणी 2 एकक म्हणजे 2. इथं बेरीज ही गोलात आहे. पाहूया. 2 एकक, परत त्याच्या पाठीमागे 4 शतक म्हणजे 400, 8 शतक म्हणजे 800, 100 गुणिले 8, 4 गुणिले 100, 400, 800 आणि 4 दशसहस्त्र म्हणजे 40,000. बेरीज करा. एकक स्थानची बेरीज 2, 2 0 2, 0 0 तसंच. शतक स्थानचांक 8 आणि 4 12, 12ला 2 हातच्याला 1 हे 0, हजारच्या ठिकाणचे 0 आणि हातच्या आलेलं 1 1 आणि 4 4 म्हणजे 41,202. 41,202 अचूक पर्याय नंबर 2. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. आपल्या सर्व इयत्ता 4थीमधल्या विद्यार्थ्यांच्यासाठी तो शेअर करा. अतिशय सोप्या भाषेत असल्यामुळं गणितामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स पडण्यासाठी निश्चितच ही उदाहरणे आणि अत्यंत सोपी भाषा कारणीभूत ठरणार आहे. चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन द्या. आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ अत्यंत सोप्या भाषेतील मिळत राहतील. धन्यवाद.